गेल्या काही वर्षात देशाचं राजकारण खरंच बदललंय, कारण नेत्यांना लोक देव मानायला लागले होते। अनेकांचे कार्यकर्ते तर त्यांचाच नेता देवाचा अवतार असल्याचंही सांगतात। ही लोकप्रियता तर आहेच, पण त्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे दहशतीची। अलीकडे जो बोलेल किंवा विरोधात कठोर भूमिका घेईल त्याचा पत्ता लगेच ईडी, सीबीआय किंवा पोलिसांकडे लोड व्हायचा। त्यामुळे या भीतीपोटी अनेक जण गप्पच बसायचे। पण ही रीत पेटून उठलेल्या युवकांनी मोडीत काढली आहे आणि प्रत्येकाला पोपटासारखं बोलतं केलंय। हाच तर तरुणाईचा करिश्मा आहे। त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांच्या किंवा कलाकार किंवा बिझनेसमन यांच्यात असणारी मोदी शहांची भीती संपून पारडं दुसरीकडे झुकलंय का, असाही प्रश्न अनेकांना पडलाय। या सगळ्यात राहुल गांधींचे मात्र अच्छे दिन येत आहेत अशी स्थिती आहे, कारण सरकार विरोधातला रोष अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडत असतो। गेल्या 12 वर्षात जे विरोधी पक्षाला जमलं नाही ते कॉकरोच जनता पार्टीने नेमकं कसं साधलंय, पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। देशातील सध्या राजकीय परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात समोरील आव्हानं वाढली आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकप्रियता आणि आक्रमकताही वाढत असली तरी मोदी शाह यांचा राष्ट्रीय प्रभाव पूर्णपणे संपलेला नाही, पण त्यांची भीती मात्र नक्कीच संपली आहे। एवढं मात्र नक्की, गेल्या काही काळातील राजकीय घडामोडी, संसदेतील वादविवाद आणि देशातील तरुणांचे रस्त्यावरील आंदोलन यावरून भारतीय राजकारणाची दिशा बदलत असल्याचं स्पष्ट चित्र आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं मर्यादित बहुमत आणि एनडीएत मित्रपक्षांवर वाढलेले अवलंबित्व यामुळे सत्तेचं एककेंद्री स्वरूप बदललंय। यामुळेच विरोधकांमध्ये, विशेषतः काँग्रेस आणि इंडिया आघाडीमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झालाय। मोदी शाह यांची जी राजकीय भीती पूर्वी विरोधकांमध्ये होती ती आता बऱ्याच अंशी कमी झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या बदलत्या राजकीय वातावरणाचा सखोल अभ्यास केल्यास लक्षात येतंय की भारतीय राजकारणात आता एकतर्फी लाट नसून दोन्ही बाजूंनी जोरदार संघर्ष सुरू आहे। राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून त्यांच्या भूमिकेत एकूणच देहबोलीत कमालीचा बदल झालाय। ते आता केवळ निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता देशातील ज्वलंत मुद्द्यांवर थेट रस्त्यावर उतरून आणि संसदेत सरकारला घेरताना दिसतायत। नुकत्याच झालेल्या शैक्षणिक परीक्षांमधील घोटाळे, पेपर लीक प्रकरणं आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी थेट पाठिंबा दिलाय। दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मार्च दरम्यान आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनात राहुल गांधी स्वतः सहभागी झाले होते, जिथे त्यांना पोलिसांच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं। या घटनांमुळे विरोधकांचा आवाज अधिक बुलंद झालाय। सत्ताधारी पक्ष बचावात्मक भूमिकेत आल्याचं चित्र निर्माण झालंय। दुसरीकडे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पूर्णपणे संपली असं म्हणणं घाईचं ठरेल। जरी त्यांच्या लोकप्रियतेच्या आलेखामध्ये पूर्वीच्या तुलनेनं काही टक्क्यांची घट झाली असली तरी राहुल गांधी आणि त्यांच्यामध्ये लोकप्रियतेचं अंतर अजूनही लक्षणीय आहे। भाजप आणि त्यांच्या समर्थकांच्या मते मोदी सरकारने देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा आणि जागतिक स्तरावर भारताची प्रत वाढवली आहे, यश मिळवलंय। विरोधकांकडून होणारे आरोप हे केवळ सरकारला अस्थिर करण्यासाठी आणि देशात अराजकता माजवण्यासाठी रचलेला एक कट असल्याचा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार केला जातोय। तर राजकीय विश्लेषकांच्या मते मोदी शाह यांच्या अजयी असण्याच्या प्रतिमेला नक्कीच तडे केले आहेत। 2014 आणि 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे सरकारचा एक वेगळा वट होता, जो प्रशासकीय आणि संस्थात्मक पातळीवर स्पष्ट जाणवत होता। परंतु आता मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार टिकवून ठेवावं लागतं असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना सरकारला सावध भूमिका घ्यावी लागते। देशातील आर्थिक विषमता, वाढती महागाई, रुपयाची घसरण आणि कृषी क्षेत्रातील समस्या यामुळे सर्वसामान्यांमध्ये काही प्रमाणात असंतोष वाढलाय, ज्याचा थेट फायदा विरोधक करून घेण्याचा प्रयत्न करतायत। राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनमानसात निर्माण केलेली नवीन प्रतिमा आणि त्यानंतर सातत्याने उपस्थित केलेले आर्थिक, सामाजिक मुद्दे यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय। संसदेच्या चालू अधिवेशनातही याचे पडसाद स्पष्टपणे उमटतायत। विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि परीक्षा घोटाळ्याचे आरोप करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवत त्यांना तरुण विरोधी पंतप्रधान असं संबोधलंय, तर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आणि देशद्रोही राजकारण करण्याचा प्रतिआरोप केलाय। भाजपचा असा आरोप आहे की विरोधक संसदेत कोणत्याही गंभीर चर्चेत सहभागी न होता
केवळ राजकारण करतायत आणि तरुणांची दिशाभूल करतायत. या राजकीय चिकलफेकीमुळे देशातील लोकशाही संस्थांच्या तटस्थतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर सध्या संस्था बळकावल्याचा आरोप करतायत. देशातील एकूणच राजकीय वातावरण आता आगामी काळातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या दिशेनं सरकतंय. या निवडणुकांचे निकाल हे ठरवतील की खरोखरच देशात राहुल गांधी यांची लाट निर्माण झाली आहे की मोदी शहा आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यात यशस्वी होतात. सध्या तरी देशातील राजकारण हे अत्यंत रंजक वळणावर आहे. जिथे सत्ताधाऱ्यांचा दबाव कमी झाला असला तरी विरोधकांना अजूनही जनतेचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी मोठी मजल मारावी लागणार आहे. त्यासाठी विरोधकांमध्ये एकजूटही असणं गरजेचं आहे. अन्यथा जनता आली द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था विरोधकांची होईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.